आपला प्रश्न मार्गी लागावा, विधिमंडळामध्ये त्याच्यावर उत्तर मिळावं या दृष्टीनं प्रयत्न करणारा साधा एक आमदार. हाच आमदार पुढे मुख्यमंत्री झाला. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. सत्ता पुन्हा आली आणि पुन्हा सत्ता येताना पद मिळालं. मात्र त्या अगोदरचे 2.5 वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होते, कारण मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. देवेंद्र फडणवीस हे जसे विकासाभिमुख आहे, उद्योगाभिमुख आहेत, राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहेत, इतकंच नाही तर न्यायव्यवस्थेची उत्तम अशी त्यांची जाण आहे, कारण स्वतः बॅरिस्टर आहेत. देवेंद्र फडणवीस किती बेरकी आहेत तर शरद पवार जितके बेरकी आहेत तितकेच ते बेरकी आहेत, अशा स्वरूपाचं सातत्यानं वर्णन होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवासामध्ये मोठे दगडदोंडे टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल आणि त्याला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांना पार करत देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या गादीपर्यंत पोहोचावं लागेल. महाराष्ट्राच्या गेल्या 25 वर्षाच्या राजकारणावर नजर टाकल्यानंतर गेली साधारण 15 वर्ष एका नावाचं गारूड हे महाराष्ट्राच्या राजकारणावर खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. त्याचं कारण ते ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात किंवा ते ज्या जातीतून येतात तेही आहे, किंवा त्यांची राजकीय प्रगल्भता हेही तितकंच महत्त्वाचं कारण आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून आणि मग नंतर राज्याचे प्रमुख नेते म्हणून. त्यांचं नाव घेण्याच्या अगोदर मी त्यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगतो आणि मग आपण पुढे सरकूयात. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं. 2 त्यांच्याच पक्षातले प्रमुख नेते हे एका प्रकल्पावरून वाद घालत होते. त्याच प्रकल्पाचा प्रश्न हा विधिमंडळामध्ये मांडण्यात आला होता आणि तो कामकाजाच्या अगदी शेवटी दाखवण्यात आला होता. कामकाजाच्या शेवटी असलेला हा प्रश्न तालिकेवर काही येणार नाही आणि या प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यावं लागणार नाही असं समजून एक नवोदित असा मंत्री घरी निघून गेला. दिवसभराच्या कामकाजानंतर ह्या प्रश्नावर आपल्याला उत्तर काय द्यावं लागणार नाही असं समजून घरी जाऊन त्याने आपले कपडे बदलले. तो अत्यंत रिलॅक्स पद्धतीनं आता दिवसाचा शेवट करायचा म्हणून तयारी करू लागला आणि या परिस्थितीमध्ये अचानक डोरबेल वाजली. एक आमदार दारावर होता बंगल्याच्या आणि त्यानं त्यांना विनंती केली की तो प्रश्न लागतोय, तुम्ही चला. सांगितलं, अहो मी आता कपडे बदललेले आहेत, आता परत कशाला, तो प्रश्न बघू, उद्यासाठी पुढे ढकलूयात. तो म्हटलं नाही, फक्त 1च मिनटं तुमचा घेईन, तुम्ही तिथे जाऊन हो म्हणायचं, मी अगदी अर्धा मिनिटामध्ये त्या प्रश्नावर मांडणी करेल, तुम्ही फक्त हो म्हणा, आपण विषय संपवूयात. त्या नेत्यानं त्याच्या आग्रहामुळे त्याला हेही सांगण्याचा प्रयत्न केला की अरे ड्रायव्हरही गेला, आता कोणी नाही आहे. म्हणलं माझ्या गाडीत चला, मी घेऊन जातो. म्हणे मग सोडेन कोणतं, म्हणे मीच सोडेन. असं म्हणून त्या नेत्यानं त्या मंत्र्याला गाडीत घातलं, विधिमंडळात घेऊन गेला. विधिमंडळात गेल्यानंतर तो प्रश्न मांडण्यात आला. अगदी 1 मिनिटामध्ये त्यानं मांडणी केलं. मंत्र्याने हो असं उत्तर दिलं आणि प्रश्न सुटला. डेडिकेशन होतं त्या आमदाराचं. तो विरोधी पक्षातला साधा एक आमदार होता, मात्र आपल्या विभागातला, आपल्या राजकीय पक्षाशी निगडीत असलेल्या आमदाराचा हा प्रश्न आहे आणि त्याच्यावर उत्तर आलं पाहिजे, त्यातून एक प्रश्न सुटेल यासाठी त्याने घेतलेले हे कष्ट होते. तो आमदार दुसरा तिसरा कोणी नव्हता तर ते देवेंद्र फडणवीस होते. रात्री उशिरा का असोना आपला प्रश्न मार्गी लागावा, विधिमंडळामध्ये त्याच्यावर उत्तर मिळावं या दृष्टीनं प्रयत्न करणारा साधा एक आमदार. हाच आमदार पुढे मुख्यमंत्री झाला. तुम्ही समजू शकता की आमदार म्हणून असलेलं डेडिकेशन, मग मंत्री होणं किंवा मुख्यमंत्री होणं आणि त्यात मग आपल्या पक्षाप्रती, आपल्या राज्याप्रती आपण जे धोरण घेऊन राजकारणात आलेलो आहे, जे व्रत घेऊन राजकारणात आलेलो आहे, त्यासाठी कशी मांडणी केली जाऊ शकते यासाठीचं जे डेडिकेशन आहे, त्यातली जी आत्मीयता आहे ती किती असू शकते. मुळात देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचं कारण हेही की गेल्या 25 वर्षातल्या महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासावर नजर टाकल्यानंतर सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांना टाळून कोणताही विषय मांडता येत नाही किंवा त्या विषयाची मांडणी करता येते. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे फक्त गेल्या 25 वर्षातल्या राजकारणाचं एक प्रमुख राजकीय पात्र म्हणून न विचार करता देशाच्या राजकारणातलं पुढच्या 25 वर्षातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणूनही त्यांच्याकडे बघावं लागेल. ज्या दिवशी
2024च्या निवडणुकीचा निकाल लागला. अत्यंत बहुमतानं भाजप राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तेत येते आणि देवेंद्र फडणवीसांचं जे स्वप्न होतं मी पुन्हा येणार ते पूर्ण होतंय अशा स्वरूपाचं चित्र तयार झालं. त्याच वेळेला शिक्कामोर्तब झालं. व्यक्तिगत पातळीवर माझं तरी हे मत आहे की देवेंद्र फडणवीसांच्या पंतप्रधान पदाच्या प्रवासाचा तो पहिला टप्पा होता. तिथून देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत ते सहजतेनं मजल मारू शकतात याची शाश्वत अशी मांडणी कोणताही पत्रकार निश्चितपणे करू शकेल इतकी उत्तम पद्धतीनं ही निवडणूक लढवण्यात आली होती. त्या अगोदर लोकसभेतलं एक मोठं अपयश पाठीशी होतं आणि असं असतानाही उत्तम मांडणी, उत्तम पद्धतीनं यंत्रणेचा वापर, पक्षीय यंत्रणेचा आणि इतकंच नाही तर आधुनिक मार्केटिंग यंत्रणा जी आहे किंवा ज्या स्वरूपामध्ये प्रचार यंत्रणा राबवली पाहिजे त्याचा उत्तम असा प्रयोग केला गेला. काही राजकारणामध्ये जितक्या स्वरूपाच्या रिस्क घेणं गरजेचं असतं, ज्या स्वरूपाच्या महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचे असतात ते कधीकधी वैचारिक पातळीपेक्षा थोडेसे बाहेर जाऊन घ्यावे लागतात. तेही घेण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यावेळेला झाला. काही लोकांना बरोबर घेतलं गेलं, जे आपल्या विचारांशी जुळून घेतले जाऊ शकत नाही अशांनाही बरोबर घेऊन सत्ता आणणं हे प्रमुख लक्ष ठेवून अखेरीस महाराष्ट्रात सत्ता पुन्हा आली. सत्ता पुन्हा आली आणि पुन्हा सत्ता येताना पद मिळालं. मात्र त्या अगोदरचे 2.5 वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होते. कारण मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या माणसाला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली आणि त्यावेळेचा मुळात कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं की देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदावर आरूढ व्हावं लागेल आणि एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल. काही आमदारांकडून ऐकलेला किस्सा, मुळात ज्या वेळेला हा घटनाक्रम सुरू होता त्यावेळेला सागर हे त्यांचं निवासस्थान, या निवासस्थानी आतल्या खोलीमध्ये जमलेल्या 5 ते 8 आमदार आणि काही प्रमुख नेत्यांमध्ये ही घटना सुरू होती आणि त्यावेळेला सुमारे दिल्लीतून 2 ते 3 फोन येऊन त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी ती नाकारली. अखेरीस स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना फोन केला आणि त्यांनी हे पद स्वीकारावं आणि पक्षासाठी हे पद स्वीकारणं गरजेचं आहे, राज्याच्या विकासासाठी हे पद स्वीकारणं गरजेचं आहे अशी विनंती केली. या विनंतीनंतर अखेरीस देवेंद्र फडणवीसांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विनंतीला मान राखून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्या क्षणाला त्यांच्या डोळ्यात अश्रू होते अशा स्वरूपाची माहिती आहे. साहजिक आहे, नेतृत्वानं दिलेला आदेश होता तो आदेश मान्य करून देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिपद किंवा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि थोडंसं आपलं अस्तित्व आहे त्यापेक्षा छोटं करून राजकारणामध्ये आपल्याला वावरावं लागेल हे माहीत असूनही पक्षाचा आदेश न जुगारता त्यांनी त्याला मान्यता दिली. साहजिक आहे, यामागे पक्षाप्रती असलेली निष्ठा ही आवश्यक होती, त्यातून हे पाऊल उचललं गेलं. अशा स्वरूपाचं वातावरण जर इतर कोणत्या नेत्याबरोबर झालं असतं किंवा इतर राजकीय पक्षात झालं असतं तर त्या राजकीय पक्षाची किंवा त्या नेतृत्वाची प्रतिक्रिया कशा स्वरूपाची आली असती हे आपण साधारण ढोबळमानानं ठरवू शकतो की यातून बंड झाली असती, यातून पक्ष फुटला असता किंवा खूप वेगळ्या पद्धतीचं राजकारण पाहायला मिळालं असतं. मात्र भाजपत ती संस्कृती नाही आणि देवेंद्र फडणवीसांनी सातत्यानं भाजपप्रती असलेली आपली आस्था जी आहे ती उघडपणे दाखवून दिलेली आहे. ती पक्षाच्या आदेशापुरतीच मर्यादित राहून त्यांनी सातत्यानं मार्गक्रमण केलं. त्यातून चित्र स्पष्टपणे पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस हे फक्त राजकारणी आहे असं नाही, तर उत्तम असं आर्थिक विषयाचा अभ्यास. कारण अनेकदा आपण बघतो की राजकारणी फक्त समाजकारणापुरतं मर्यादित असतात, त्यांना जागतिक अर्थकारणाचा अभ्यास नसतो आणि जागतिक अर्थकारण आणि त्याचा होणारा परिणाम मग तो भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि त्याचबरोबर राज्यातल्या अर्थव्यवस्थेवर कशा स्वरूपाचा होऊ शकतो याचा अभ्यास नसतो. त्यामुळे अनेकदा निर्णय हे खूप संकुचित स्वरूपाचे होतात. मात्र देवेंद्र फडणवीस हे उत्तम अर्थकारण जाणतात हे आपल्याला जवळून पाहायला मिळालं. कारण अर्थमंत्रीपद पण त्यांनी जवळून सांभाळलं आणि त्यातून त्यांची अर्थकारणाबद्दलची चुणूक ही सातत्यानं पाहायला मिळाली. अर्थकारण जाणत असतानाही उद्योगाच्या गरजा याही तितक्याच जवळच्या म्हणून ते त्याच्याकडे बघतात. एका उद्योजकाशी बोलत असताना त्या उद्योजकानं एक किस्सा सांगितला.
मुळात आम्ही या अगोदर ज्या ज्या वेळेला उद्योगाशी निगडीत कोणतेही प्रश्न घेऊन जात होतो किंवा त्या संदर्भातल्या फाईल्स क्रिएट होत होत्या त्यावेळेला दरवेळी अडचणींचा पाढा वाचला जायचा की हे नियमात बसत नाही, या 4 गोष्टी नियमांच्या आड येतात, त्यामुळे या गोष्टी होऊ शकत नाही. पण त्यानं किस्सा सांगितला की देवेंजींकडे अशीच एक उद्योगासंदर्भातली फाईल होती आणि त्या फाईल संदर्भात सातत्यानं उणिवा काढल्या जात होत्या. तर त्यावर देवेंजींनी स्पष्टपणे सांगितलं की जर तिथे अडचणी नसत्या तर ही गोष्ट आपल्यापर्यंत आलीच नसती आणि उद्योग उभा करायचा तर 4 गोष्टींच्या अडचणी असतील. दरवेळेला सर्वच गोष्टींची उत्तरं तयार असतील, सर्वच गोष्टी योग्यच असू शकतील असं नाही. काही गोष्टींना मोडता घालून उद्योगांना रस्ता करून द्यावा लागेल तरच उद्योग टिकू शकतील. दरवेळेला नियमात अडकवून उद्योग उभा राहू शकत नाही आणि त्यामुळे नियमांचे घोडे तुम्ही सातत्यानं नाचवू नका असं थेटपणे सांगून कोणतीही अपेक्षा न बाळगता त्या उद्योजकाला त्याची फाईल क्लिअर करून मिळाली, उद्योग उभा राहिला. त्यातून हजारो रोजगारही उपलब्ध झाले. मात्र नियमांवर बोट ठेवायचं, कागदी घोडे नाचवायचे आणि त्यातून मग भ्रष्टाचाराला वाट करून द्यायची, या मार्गानं जे महाराष्ट्राचं राजकारण किंवा प्रशासन जाऊ पाहत होतं त्याला कुठेतरी खीळ बसवण्याचं काम या किस्स्यातून देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं समोर येताना पाहायला मिळतं. आणि त्यामुळे विकास व्हावा, विकासासाठी 4 गोष्टी नियमाच्या बाहेर कराव्या लागल्या तरी चालतील, मात्र विकास हा महत्त्वाचा आहे, हा प्रयत्न सातत्यानं देवेंद्र फडणवीसांच्या कृतीतून पाहायला मिळाला. देवेंद्र फडणवीस हे जसे विकासाभिमुख आहे, उद्योगाभिमुख आहेत, राजकीयदृष्ट्या प्रगल्भ आहेत, इतकंच नाही तर न्यायव्यवस्थेची उत्तम अशी त्यांची जाण आहे, कारण स्वतः बॅरिस्टर आहेत आणि त्यामुळे त्याचीही जाण त्यांना उत्तम पद्धतीने आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेचा वापर हा सरकार चालवताना किंवा प्रशासन चालवताना किती योग्य पद्धतीनं करता येऊ शकतो हेही वेगवेगळ्या कृतीतून देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे. आणि न्यायव्यवस्थेत अडकणारी प्रकरणं न्यायिक पद्धतीनं कशी सोडवून घ्यायची तेही उत्तम पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांना जमतं, हे आपण या गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळापासून तर आतापर्यंत पाहत आलेलो आहे. अगदी विरोधी पक्षाचे नेते असतानाही, विरोधी पक्षाचे नेते असो किंवा आमदार असो, नितीन गडकरी हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या जवळीतेनं त्यांनी नितीन गडकरींबरोबर काम केलं. नितीन गडकरींबरोबर काम करत असताना गडकरींची उत्तम अशी शैली, लोकांना सांभाळणं आणि इतकंच नाही, अडचणींचे प्रश्न सोडवत असताना मग RTIचा योग्य वापर असो किंवा न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून प्रश्नाची दखल घ्यायला भाग पाडणं असो, विधिमंडळात एखादी प्रश्न मांडणं असो किंवा NGOच्या माध्यमातून एखादी प्रश्नाची उकल करणं असो, यासाठी जे डावपेच राजकारणात करणं गरजेचं असतं ते नितीन गडकरींना अगदी जवळून बघून त्यांनी ते त्यांच्याकडून सहजतेने आत्मसात केले आणि पुढच्या टप्प्यावर त्या प्रत्येक डावपेचाचा योग्य असा वापरही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये केलेला पाहायला मिळतो. मग त्यातून इतर राजकीय पक्षांना अडचणीत आणणं, आमदार इतर राजकीय पक्षांचे स्वतःच्या पंक्तीला बसवून घेणं, या दृष्टीने त्यांनी आखलेले डावपेचही तितकेच महत्त्वाचे आहेत. अनेकदा अनेक नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा अगदी सहजतेनं आणि लवकर ओळखून त्यांच्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालण्याचं कामही देवेंद्र फडणवीसांनी वेळोवेळी केलं. स्वतः मुख्यमंत्री असताना काही मंत्र्यांची महत्त्वाकांक्षा ही खूप जास्त आहे आणि ह्या महत्त्वाकांक्षेचा वापर आपण आपल्या राजकीय पक्षासाठी योग्य वेळी करून घेऊ शकतो, याची जाण ही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून खूपच अगोदर आली असावी. आणि त्यासाठी म्हणून काही नेत्यांना मोठ्या प्रमाणावर केंद्रातून, राज्यातून आणि परदेशीय वित्त संस्थातून उपलब्ध होतील त्यांच्या विभागासाठी, याची आखणी आणि मांडणीही देवेंद्र फडणवीसांनी योग्य वेळी केली. त्यासाठीचं खतपाणी योग्य वेळी टाकण्यात आलं आणि त्यातून मग राजकीय भूकंप ज्या स्वरूपाचा महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळाला तो होताना पाहायला मिळाला. मूळ त्याची रचना ही सत्तांतर झाल्या सुरू झाली होती आणि त्यासाठी जे खतपाणी घालणं गरजेचं होतं, त्यासाठीची जी व्यूहरचना किंवा चाणक्य नीती वापरणे गरजेची होती, ती सत्तेत असतानाच देवेंद्र फडणवीसांनी करून ठेवली होती, अशा स्वरूपाचं चित्र समोर आलं. साहजिक आहे, राजकारणात मुत्सद्देगिरीची गरज असतेच, बेरकीपणाचीही गरज असते. देवेंद्र फडणवीसांसंदर्भात जेव्हा बेरकीपणाबद्दल बोललं जातं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस किती बेरकी आहेत, तर शरद पवार जितके बेरकी आहेत तितकेच ते बेरकी आहेत, अशा स्वरूपाचं सातत्यानं वर्णन होतं. मुळात शरद पवारां
इतकं महाराष्ट्राचं योग्य पद्धतीनं राजकारण जाणणारा दुसरा नेता नसावा अशा स्वरूपाचं चित्र गेल्या काही वर्षापर्यंत होतं. मात्र त्यानंतर आता शरद पवारांनी इतकंच महाराष्ट्राचं राजकारण योग्य पद्धतीनं जाणणारा एखादी नेता म्हणून जर कोणाचं नाव घेतलं जाईल तर ते निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांचं घेतलं जाईल. शरद पवारांनीही महाराष्ट्राचा भगवा झेंडा हा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर सातत्य फडकवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या राजकारणामध्ये किंवा भारताच्या सर्व राज्यातल्या राजकारणामध्ये शरद पवार यांचा वरदहस्त आहे. त्यांनी ठरवलं तर अनेक राज्यातल्या राजकारणातले प्यादे हे हलवणं त्यांना शक्य होतं किंवा त्यांच्या अनुमतीनंच अनेक गोष्टी भारतीय राजकारणात घडताना आपल्याला पाहायला मिळतात. आज देवेंद्र फडणवीस ज्या स्वरूपाचं मार्गक्रमण करतायत, राजकारणामध्ये ज्या स्वरूपांची पावलं त्यांची पडताना पाहायला मिळतात, निश्चितपणे पुढच्या टप्प्यावर शरद पवारांचा महाराष्ट्रातला राजकीय वारिसदार म्हणून जर कोणाकडे बघितलं जाईल, एक मराठी राजकारणी म्हणून जर कोणाकडे बघितलं जाईल, पक्षातीत म्हणजे पक्ष कोणताही असो, राजकीय पक्षापुरतं मर्यादित न राहता एक व्यक्ती म्हणून जर शरद पवारांनंतरची मुत्सद्दीगिरी असलेला एखादी राजकारणी म्हणून जर कोणाकडे बघितलं जाईल तर निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख जो आहे तो आपल्याला करावा लागेल. भारतीय राजकारणात येत्या काळात, अगदी नजीकच्या काळात, जास्त काळ नाही, अगदी नजीकच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे नाव राष्ट्रीय राजकारणातलं एक प्रमुख नाव म्हणून समोर येताना आपल्याला पाहायला मिळेल. आजही राष्ट्रीय राजकारणात ज्या ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना जबाबदारी दिली गेली तिथे यश हे हाती येताना पाहायला मिळालं. मग उत्तर भारतातल्या काही निवडणुकांमध्येही ज्या वेळेला प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली तिथेही यश त्यांच्या पदरी पडलं. मात्र राष्ट्रीय राजकारणात जात असताना शरद पवार असो, नितीन गडकरी असो, प्रत्येक राजकारण्याला किंवा यशवंतराव चव्हाण असो, यांना एक मोठा विरोधही उत्तर भारतातून सहन करावा लागलाय. देवेंद्र फडणवीसांनाही हा प्रवास करत असताना सहजतेनं दिल्ली दरबारी जागा मिळेल आणि प्रतिष्ठेची जागा मिळेल असं सहज सोपं गणित आपल्याला मांडता येणार नाही. राजकीय पातळीवर पक्षांतर्गत आणि पक्षाच्या बाहेरही देवेंद्र फडणवीसांचे अनेक विरोधक हे आत्तापासूनच तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे येत्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणामध्ये स्वतःचा अंमल तयार करू शकू नये किंवा स्वतःचा एक व्यक्तिमत्व तयार होऊ नये या दृष्टीनं उत्तर भारताच्या राजकारणातून, बिहारमधून किंवा इतरही राज्यातून देवेंद्र फडणवीस यांच्या प्रवासामध्ये मोठे दगडदोंडे टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाईल आणि त्याला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे त्यांना पार करत देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या गादीपर्यंत पोहोचावं लागेल. दिल्लीची गादी निश्चितपणे देवेंद्र फडणवीसांना खुणावते आहे. त्यांचं वय हे त्यांचं बलस्थान आहे. या वयामध्ये महाराष्ट्रासारख्या एका बलाढ्य अशा राज्यामध्ये, आजही महाराष्ट्राचं राजकारण हे देशातलं सर्वात प्रमुख राजकारण, अर्थकारण म्हणून बघितलं जातं. आणि त्यामुळे पंतप्रधानांनंतर सर्वात ताकदीचा जर कोणी राजकारणी असतो तर तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो. साहजिक आहे, देवेंद्र फडणवीस हे सर्वात शक्तिशाली राजकारणी म्हणून आज देशातल्या राजकारणामध्ये पहिल्या पंक्तीत बसत आहेत. मात्र हाच प्रवास पुढे कायम राखताना त्यांना जी प्रतिमा त्यांनी गेल्या 25 वर्षामध्ये राजकारणामध्ये राखली आहे ती कायम राखणं गरजेचं असेल. कारण राजकारणामध्ये परसेप्शनला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. प्रतिमा ही अत्यंत महत्त्वाची असते आणि त्यामुळे ही प्रतिमा सांभाळत देवेंद्र फडणवीसांना मार्गक्रमण करावं लागेल. एंटी इन्कम्बन्सी असा एक शब्द राजकारणामध्ये नेहमी चर्चेला जातो. तो फक्त राजकीय पक्षापुरता किंवा सत्तेपुरता मर्यादित असतो असं नाही, तर तो व्यक्तीच्याही जीवनात येतो. आणि त्यामुळे 25 वर्षाच्या राजकारणात आणि गेल्या 15 वर्षाच्या राजकारणात ज्या वेळेला ते विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री म्हणून राजकारणामध्ये वावरत आहे, अनेक राजकीय स्पर्धक तयार करताय, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या आयुष्यातही अँटी इन्कम्बन्सीला त्यांना सामोरं जावं लागू शकतं. आणि त्यासाठी म्हणून प्रतिमा सांभाळणं आणि त्या प्रतिमेला घेऊन राष्ट्रीय राजकारणात प्रवास करणं हे गरजेचं असेल. अन्यथा त्यांनाही महाराष्ट्राच्या राजकारण्यांना गेल्या 75 वर्षाच्या राजकारणामध्ये जे अपयशाला सामोरं जावं लागलं तशा स्वरूपाच्या अपयशाला सामोरं जावं लागू शकतं. आणि त्यासाठी म्हणून सर्वात महत्त्वाचं असेल की कितीही बेरकी असा, कितीही मुत्सद्दी असा, मात्र प्रतिमा हेच अंतिम सत्य असेल पुढच्या राजकीय प्रवासातलं. जर ही प्रतिमा देवेंद्र फडणवीस योग्य पद्धतीनं हाताळू शकले, आजूबाजूचे
जे नवरत्न असतात प्रत्येक राजकारणाचे राजाचे, ते नवरत्न कोण आहेत याची जर योग्य निवड केली गेली तर त्यातून त्यांचीही प्रतिमा कायम राहू शकते. अन्यथा अनेकदा किटली खूप गरम होते आणि मग त्यातून राजकारणी बदनाम होतात. तर अशा स्वरूपामध्ये आपल्या नावाबद्दल अपप्रचार होणार नाही याचीही काळजी घेणं हे देवेंद्र फडणवीसांना कर्मप्राप्त असेल. अन्यथा ते कितीही स्वच्छ प्रतिमेचे असले तरी आजूबाजूच्यांमुळे त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते. त्याची ते काळजी घेतील अशी अपेक्षा करूयात आणि महाराष्ट्राला त्यांच्या रूपानं अपेक्षित आहे, प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिला पंतप्रधान लाभेल. ही अपेक्षा पुढच्या काही वर्षात पूर्ण होईल. याच आशेनं देवेंद्र फडणवीसांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या पुढच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीलाही खूप खूप धन्यवाद. देवेंद्र फडणवीस 2014 साली मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल नौखा आहे. कधी मुख्यमंत्रीपद थेटपणे मिळालेलं आहे, कधी मंत्रिपदही सांभाळलेलं नाही आणि त्यामुळे ब्युरोक्रेसीवर नियंत्रण नाही, प्रशासनावर यांचं नियंत्रण नाही, अशा स्वरूपाची चर्चा ही पहिल्या 3 महिन्यातच जोर धरू लागली. आणि अशा परिस्थितीत मग देवेंद्र फडणवीस हे सरकार योग्य पद्धतीने चालवू शकतील का हा प्रश्न आला. मला पत्रकार म्हणून याच विषयावर त्यांच्याबरोबर बोलण्याची त्याच टप्प्यामध्ये संधी मिळाली. सकाळी नाश्त्यावर बसलेलो असताना त्यांना मी हा प्रश्न सहजतेनं विचारला की सर, तुमच्याबद्दल सातत्यानं चर्चा होती आहे की तुम्ही प्रशासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा तुमचं नियंत्रण नाही, ब्युरोक्रेसी तुमचं काय ऐकत नाही. आजही गेल्या सरकारच्याच नेतृत्वाचं ब्युरोक्रेसी किंवा प्रशासन ऐकतंय अशा स्वरूपाचं चित्र तयार झालंय. त्यावर स्मित हास्य करत देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय, सध्या मी अभ्यास करतोय, कोण कशा स्वरूपानं वागतोय आणि कोणाची काय प्रकरण आहेत. योग्य वेळेला प्रत्येकाचं प्रकरण हाती आलं, एखादी प्रशासकावर योग्य ती कारवाई झाली की बाकीचे सगळे योग्य पद्धतीनं ऐकायला लागतील. थोडा वेळ लागेल, मात्र हे सर्व नियंत्रणात येईल. देवेंद्र फडणवीसांनी काहीच महिन्यामध्ये प्रशासनावर पूर्णतः पकड मिळवली आणि नंतर राज्यामध्ये जे अत्यंत विशाल आणि मोठे असे प्रकल्प होते जे कधीच मार्गी लागू शकत नाही अशा स्वरूपाची ओरड केली जात होती, ते प्रकल्प सहजतेनं पूर्णत्वाला जाताना पाहायला मिळाले. जे प्रशासनातले IAS IPS अधिकारी अनेकदा आपल्या 20-25 वर्षाच्या सेवेमध्ये काही राजकारण्यांशी जोडले गेले होते, त्यांचे लागेबांधेही देवेंद्र फडणवीसांनी पुढच्या काळात मोडीत काढले आणि ते थेट प्रशासन म्हणून सरकारबरोबर काम करताना पाहायला मिळाले. यातून मग समृद्धीसारखा अत्यंत विशाल असा प्रकल्प राज्यामध्ये उभा राहताना पाहायला मिळाला. विक्रमी वेळेत तो पूर्णही झाला. ॲक्विजिशन हा अत्यंत अडचणीचा विषय, जमीन अधिग्रहण करणं एखाद्या प्रकल्पासाठी हा अत्यंत अडचणीचा विषय होता. मात्र त्याही विषयात प्रशासनानं, सरकारनं योग्य पावलं टाकली आणि हा महाकाय प्रकल्प अगदी लीलया पेलावा इतक्या सहजतेनं पूर्णत्वाला आला. इतकंच नाही तर मुंबईमध्ये मेट्रो ज्याची पहिली लाईन सुरू व्हायला साधारण 10 वर्षाचा काळ गेला आणि प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही, त्याच मुंबईमध्ये अनेक मेट्रोचे प्रकल्प अत्यंत वेगानं पूर्णत्वाला जाताना पाहायला मिळाले. पुढच्या काही वर्षामध्ये मुंबईतले इन्फ्रास्ट्रक्चर हे जागतिक पातळीवरच्या एखाद्या मोठ्या आर्थिक राजधानीला शोभावं इतकं सुंदर होताना आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल. मुंबईची लोकसंख्या पाहता, त्याचं क्षेत्रफळ पाहता, भौतिक असं वातावरण पाहता हे प्रकल्प सहजतेनं पूर्णत्वाला आणणे इतकं सोपं नव्हतं. मात्र योग्य प्रशासनातील अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन, त्यांना पूर्णतः ताकद देऊन अनेकदा फक्त न्यायिक कक्षेत किंवा प्रशासनाच्या फायलीमध्ये अडकून पडलेले अनेक प्रकल्प सहजतेनं दिल्लीच्या मदतीनं आणि दिल्लीला विश्वासात घेऊन देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केले. त्याला योग्य ती साथ प्रशासनाची मिळाली आणि अखेरीस राज्यामध्ये समृद्धीसारखे किंवा मेट्रो प्रकल्पासारखे आणि अनेक शहरांमधल्या, पुण्यातला मेट्रो प्रकल्प असो किंवा नागपुरातले मेट्रो प्रकल्प असो, अशा विविध प्रकल्पांना गती द्यायला निश्चितपणे देवेंद्र फडणवीसांचा हातभार लागला. यामध्ये निश्चितच नितीन गडकरींचंही खूप मोठं पाठबळ मिळालं. मात्र राज्यातलं नेतृत्व म्हणून यासाठी देवेंद्र फडणवीसांनाही योग्य ते क्रेडिट द्यावंच लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणाची पत्नी किंवा एखाद्या मंत्र्याची पत्नी ही राजकीयदृष्ट्या किती प्रगल्भ आहे किंवा किती स्वरूपामध्ये तिचा सामाजिक वावर आहे याच्या नोंदी तशा खूप जाणवत नाही किंवा या संदर्भात पुढे येऊन
आपण थेटपणे एखाद्या विषयावर आपलं वक्तव्य करावं, एखाद्या विषयावर आपले विचार व्यक्त करावे, अशा स्वरूपातला वावर हा कुटुंबातल्या महिलांचा खूप जास्त दिसत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं सेलिब्रिटी स्टेटस हा सातत्यानं चर्चेचा विषय राहिला आहे. या संदर्भात एकदा देवेंद्र फडणवीसांनी मीच माझ्या मुलाखतीमध्ये थेटपणे प्रश्न विचारला की देवेंद्रजी, तुम्ही अडचणीत याल ते तुमच्या चुकांमुळे नाही, तर अमृता फडणवीस यांच्या चुकांमुळे अशा स्वरूपाचं वर्णन होतं आहे. तुम्ही खूपच जास्त मोकळीक देता अमृता फडणवीसांना, असंही बोललं जात आहे. यावर तुमचं म्हणणं काय? तर ते थेटपणे म्हणले, मी स्त्री स्वातंत्र्याबद्दल फक्त बोलत नाही, तर ते माझ्या घरातून अंमलात आणतो. आणि अमृता एक व्यक्ती म्हणून ती वेगळी आहे आणि मी राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस हे वेगळे आहेत. आणि त्यामुळे तिचे निर्णय ती घेते, माझे निर्णय मी घेतो. मी कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नाही. काही ठिकाणी निश्चितच जर एखादी गोष्ट मला योग्य वाटली नाही तर मी सल्ला देतो, मात्र तो तिने ऐकावा किंवा ऐकू नये हा तिचा व्यक्तिगत प्रश्न असतो. निश्चितच जरी राजकीयदृष्ट्या या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत असल्या, आरोप प्रत्यारोप होत असले किंवा कुजबूज होत असली, तरीही महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या अनेक कुटुंबांमध्ये जी मोकळीक अमृता फडणवीस यांना देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे त्याचं कौतुक होतं. मग ते छुप्या पद्धतीने होत असेल किंवा पार्ट्यांमध्ये राजकारण्यांच्या पत्नींमध्ये होत असेल, मात्र आपल्या घरात हे कधी आपल्याला मिळालंच नाही असंही अनेक राजकारण्यांच्या कुटुंबातल्या महिला या बोलताना पाहायला मिळतात. काही नाकंही मुरडतात. मात्र साहजिक आहे, ज्या वेळेला पावलं पुढे पडतात त्यावेळेला अनेक ठिकाणी नाकं मुरडणारी लोक ही आजूबाजूला असतात. मात्र देवेंद्र फडणवीसांचं हे वाक्य मला निश्चितपणे भावलं की मी फक्त बोलत नाही, स्त्री स्वातंत्र्याची कल्पना फक्त मांडत नाही, तर ती मी माझ्या कुटुंबातून अंमलात आणतो. आणि त्यातूनच आपण बघतो की अमृता फडणवीस या पूर्णतः व्यक्ती म्हणून विचार स्वातंत्र्यानं आणि त्यांच्या कामातूनही त्यांचा वेगळा ठसा किंवा वेगळी ओळख ह्या सातत्यानं निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात.